नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नॅचरल स्टडी या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, तुमच्यासाठी म्हणजे मित्रांनो इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी मित्रांनो मी हिंदीचा क्वेश्चन पेपर घेऊन आलेलो आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही हा क्वेश्चन पेपरचा जर अभ्यास केला, हा इम्पॉर्टंट क्वेश्चन पेपर, खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन पेपर असणार आहे. ह्याचा जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्ही 80 पैकी मित्रांनो 75 प्लस मार्क्स इझिली बनवू मित्रांनो स्कोर करू शकता, मिळवू शकता. मित्रांनो, खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन पेपर आहे. मित्रांनो, तुम्हाला मी सांगतो, युट्यूबवरती तुम्ही खूप व्हिडिओज पाहिले असतील, हाच क्वेश्चन पेपर येणार, तोच क्वेश्चन पेपर येणार. परंतु मित्रांनो, त्यामध्ये फक्त तुम्हाला एक क्वेश्चन पेपर कोणता तरी दिला जातो, तो येईल का नाही याची गॅरंटी नसते. मित्रांनो, तुम्हाला मी सांगून देतो, ह्या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला ह्या क्वेश्चन पेपरचे आन्सर सुद्धा मिळणार आहे. मित्रांनो, आन्सर सोबत मित्रांनो तो क्वेश्चनचे आन्सर कशा प्रकारे लिहिलं जातं हे मित्रांनो तुम्हाला मी एक्सप्लेन करून सांगणार आहे. त्यामुळे मित्रांनो, हा जो व्हिडिओ 10 ते 15 मिनिटाचा काय व्हिडिओ असेल तो मित्रांनो तुम्हाला पूर्णपणे पाहायचा आहे. मित्रांनो, तुम्हाला मी सांगतो, तुमच्याकडे खूप थोडा वेळ शिल्लक असेल, परंतु तो मित्रांनो हे जर तुम्ही 10 ते 15 मिनिट ह्या व्हिडिओसाठी दिले तर गॅरंटी सांगतो मित्रांनो तुम्हाला 80 पैकी 75 प्लस मार्क्स इझिली मिळणार आहेत. त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, काळजीपूर्वक पहा मित्रांनो. आणि तुम्हाला मी सांगतो, एका बाजूला आपल्याला प्रश्नपत्रिका ह्या व्हिडिओमध्ये दिसणार आहे आणि एका बाजूला उत्तर पण दिसणार आहे. आणि उत्तरामध्ये तुम्हाला सांगितलं जाणार आहे तुम्हाला हे उत्तर कशा प्रकारे लिहायचं आहे. मित्रांनो, खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन पेपर आहे. मित्रांनो, मी स्वतः हँड रिटन क्वेश्चन पेपर लिहिलेला आहे. म्हणजे मित्रांनो, हा कुठून काय तुम्हाला समजत असेल मित्रांनो, ह्या क्वेश्चन पेपरमध्ये इम्पॉर्टंट सर्व काही जे सर्व इम्पॉर्टंट असणार आहे. त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत घेतो. चालेल, चला तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर आपला जो मित्रांनो विभाग 1 असतो मित्रांनो आपल्या क्वेश्चन पेपर मध्ये, तो असतो मित्रांनो गद्य. मित्रांनो, गद्य विभागामध्ये आपला जो प्रश्न पहिला अ आहे मित्रांनो, तुम्ही पाहू शकता प्रश्न पहिला अ. त्यामध्ये मित्रांनो आपल्याला काय विचारलेलं आहे, निम्नलिखित पठित पद्यांश मधून मित्रांनो तुम्हाला सूचनांच्या नुसार मित्रांनो कृती करून मित्रांनो तुम्हाला प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत. मित्रांनो, तुम्हाला इथे उत्तर दिलेला आहे मित्रांनो, एक 8 मार्कचा हा प्रश्न दिसतोय, तुम्हाला पाहू शकता तुम्ही स्क्रीनवरती. हा उत्तराचं मित्रांनो तुम्हाला पाहायचं आहे उत्तरा. मित्रांनो, हा उत्तर वाचायचा आहे आणि त्या उत्तराखाली मित्रांनो तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. मित्रांनो, तुम्हाला जास्त काही टेन्शन घ्यायचं नाही. मित्रांनो, अजून तुम्हाला मी सांगतो सुरुवातीलाच ह्या क्वेश्चन पेपरची मित्रांनो तुम्हाला मी पीडीएफ देणार आहे, त्यामुळे तुम्हाला टेन्शन घ्यायचं नाही. आणि जी उत्तर पत्रिका आहे, जी मित्रांनो आन्सर शीट आहे, त्याची सुद्धा मित्रांनो तुम्हाला मी पीडीएफ देणार आहे. फक्त पीडीएफला पासवर्ड असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. ते तुम्ही दोन्ही पीडीएफ डाउनलोड करू शकता. त्याच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले असतील, फक्त त्याला पासवर्ड असणार आहे. त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पाहायचा आहे. त्यामुळे तुम्हाला वाटत असेल की आपल्याला कसे प्रकारे नंतर आपण लिहून घ्यायचा प्रश्न, तसं काही टेन्शन घ्यायचं नाहीये, तुम्हाला पीडीएफ मिळणार आहे. आता तुम्हाला मी सांगून देतो, पहिला जो प्रश्न आहे तो मित्रांनो आहे प्रवाह तालिका पूर्ण कीजिए. मित्रांनो, एकूण 2 मार्कचा क्वेश्चन. मित्रांनो, याचा आन्सर तुम्हाला सांगतो, लेखक द्वारा पूछे गए प्रश्न के उत्तर. मित्रांनो, ह्याचं जे आन्सर आहे तुम्हाला राईट हँड साईडला मी दाखवत आहे. मित्रांनो, 3 ते 4 क्वेश्चन तुम्हाला सांगायचे आहे. 2 मार्कचा प्रश्न आहे, 4 क्वेश्चन तुम्हाला सांगायचे आहेत. त्यानंतरचा आपला नंतर मित्रांनो दुसरा प्रश्न आहे, संजाल पूर्ण कीजिए. मित्रांनो, एकूण 2 मार्कसाठी क्वेश्चन. 2 मार्क मित्रांनो, लेखक को यह फिक्र हुई. मित्रांनो, हे उतार्यामधील आहे, ह्याचा सुद्धा आन्सर तुम्हाला मी राईट हँड साईडला दाखवत आहे. मित्रांनो, तुम्हाला असं लक्षात घ्यायचं आहे, अशा प्रकारे तुम्हाला बॉक्स बनवायचे आहेत. असे 4 बॉक्स बनवायचे आहेत. प्रत्येक बॉक्सला मित्रांनो 1-1 मार्क असणार आहे, त्या अर्धा मार्क असणार आहे. त्यामुळे मित्रांनो तुम्ही पाहू शकता प्रत्येक बॉक्समध्ये तुम्हाला योग्य प्रकारे मित्रांनो याचा आन्सर लिहायचा आहे. त्यामुळे मित्रांनो तुम्हाला सांगू देतो, आता खाली आपला जो प्रश्न तिसरा आहे तो मित्रांनो आहे, सूचना के अनुसार लिखिए. मित्रांनो, एकूण 2 मार्कचा हा सुद्धा क्वेश्चन तुम्ही पाहू शकता. मित्रांनो, त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, जवाब मित्रांनो इकडे वचन परिवर्तन करायचं, त्याचा समानार्थी शब्द लिहायचा आहे, लिंग पहचानायचं आहे, विरोधार्थी शब्द लिहायचा. आता मित्रांनो तुम्हाला मी सांगू देतो, जवाबचा मित्रांनो विरोधार्थी शब्द असणार आहे सवाल. मित्रांनो, त्याचं वचन जर परिवर्तन केलं तर त्याचा आन्सर असणार आहे जवाब. आणि मित्रांनो समानार्थी शब्द असणार आहे उत्तर. आणि मित्रांनो लिंग जर असेल तर मित्रांनो त्याचं पुल्लिंग असणार आहे. मित्रांनो, अशा प्रकारचे आन्सर असणार आहे. तुम्हाला सांगतो मित्रांनो, आपला जो प्रश्न 4था आहे मित्रांनो, स्वमत टाईप क्वेश्चन आहे. मित्रांनो, 25 ते 30 शब्दामध्ये उत्तर लिहायचे. मित्रांनो, खूप अट्रॅक्टिव्ह उत्तर असलं पाहिजे. 25 ते 30 शब्दाला तुम्हाला फक्त 2 मार्क आहेत. म्हणजे 25 ते 30 शब्दामध्ये तुम्ही इझिली मित्रांनो 2 मार्क्स स्कोर करू शकता. याचा क्वेश्चन तुम्हाला असून दाखवतो, सार्वजनिक अस्पतालों में मरीजों को होने वाली परेशानी के विषय पर अपने विचार लिखिए. मित्रांनो, तुम्हाला मी सांगतो, याचा आन्सर तुम्हाला मी राईट हँड साईडला दाखवतोय. तुम्हाला अशा प्रकारे याचे आन्सर लिहायचं आहे. तुम्ही मित्रांनो यामध्ये तुम्हाला मित्रांनो सांगतो, 10 लाईन तुम्ही लिहू शकता. मित्रांनो, ॲप्रोप्रिएट मित्रांनो चांगल्या प्रकारे तुम्हाला आन्सर लिहायचं आहे. आता मित्रांनो, आपला जो प्रश्न पहिला आहे त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला इथं सुद्धा मित्रांनो एक पठित गद्यांश दिलेला आहे, त्याच्या मित्रांनो सूचना खाली दिलेल्या आहेत, त्याच्या कृत्या तुम्हाला सॉल्व्ह करायच्या. हा सुद्धा मित्रांनो एकूण 8 मार्कला क्वेश्चन असणार आहे. चला तर मित्रांनो, आपण खाली मित्रांनो तुम्हाला मी पूर्णपणे उतारा दाखवत आहे, गद्यांश दाखवत आहे. मित्रांनो, यामध्ये आपल्याला आकृती पूर्ण करायची आहे. लेखक की हिदायत. मित्रांनो, 2 हिदायत आहेत, तुम्ही पाहू शकता. ह्याचा आन्सर आहे, सुबह किसी को कमरे में नदी भेजना है, सुबह देर तक सोना है. मित्रांनो, तुम्ही ह्याचं मित्रांनो आन्सर आपण आता तुम्हाला मी सांगितलेले 2 मार्कचा हा सुद्धा क्वेश्चन आहे. त्यानंतर मित्रांनो, लेखक ने दरवाजा खोला तो यह हुआ. मित्रांनो, लेखक ने दरवाजा खोला तो क्या हुआ, सामने उनके पिताजी खड़े थे, लेखक ने अपने पिता से माफी मांगी. मित्रांनो, असे 2 मित्रांनो याचे आन्सर आहेत. तर तुम्ही पाहू शकता, इझी आहे क्वेश्चन, इझी आहेत. याचे आन्सर तुम्हाला मी दाखवत आहे, त्यामुळे काय टेन्शन घ्यायचा विषय नाहीये. त्यानंतर तुम्हाला मी सांगतो, आकृती पूर्ण कीजिए.
गद्यांश में प्रयुक्त गाडियों के नाम. आता मी तुम्हाला मी सांगतो, आपल्याला कोणत्या पण गाडीचं नाही तुम्हाला नाव लिहायचं नाहीये, तर तुम्हाला जे गद्यांश में प्रयुक्त म्हणजे जे गद्यांशमध्ये जे आहे त्याचं तुम्हाला लिहायचं आहे. दोन तुम्हाला लिहायचे आहेत. तर मित्रांनो फिएट आणि मित्रांनो इम्पाला शेवरलेट असे मित्रांनो तुम्हाला दोन ह्याचं अँसरचं असणार आहेत. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला मी सांगतो, तर परिणाम लिखिए. आपल्याला दुसरा क्वेश्चन आहे, परिणाम लिहायचे मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो दरवाजे के द्वारा दोबारा दस्तक देने का. मित्रांनो ह्याचं सुद्धा तुम्हाला लिहायचं आहे. झुंझलना और जोर से बिगड़ने के मूड में बड़बड़ना. मित्रांनो तुम्हाला सांगतो, इस वर्ग से पहली से विलोम शब्द की जोडियां ढूंढकर लिखिए. तुम्हाला ह्यामध्ये तुम्हाला मित्रांनो विलोम शब्द जसं की मित्रांनो दुःख होते, यामध्ये सुख होते. मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला 4 शब्द लिहायचे आहेत. तुम्हाला राईट हँड साईडला मी दाखवतच आहे. क्वेश्चन नंबर 14 मित्रांनो, साधा जीवन उच्च विचार विषय पर अपने 25 से 30 शब्द में लिखिए. 2 मार्क्सचा क्वेश्चन आहे मित्रांनो, इम्पॉर्टंट आहे, ज्यामध्ये तुम्ही इझी मार्क्स स्कोर करू शकता. विषय पण मित्रांनो खूप सोपा आहे, त्यामुळे तुम्हाला टेन्शन घ्यायचं नाहीये. तुम्हाला मी राईट हँड साईडला दाखवतच आहे तुम्हाला कशा प्रकारे याचा आन्सर लिहायचा आहे. प्रश्न पहिला ई. मित्रांनो तुम्हाला मी सांगतो, मी तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचा आन्सर सांगते कशा प्रकारे लिहायचे आणि काय आन्सर असणार आहे. मित्रांनो आता हे गद्यांश आहेत, गद्यांशवरील क्वेश्चन मित्रांनो तुम्हाला त्यामध्ये शोधून लिहायचे असतात. त्यामुळे मी जास्त काय एक्सप्लेन करणार नाहीये. जे नंतरचे टॉपिक असेल तुम्हाला भरपूर एक्सप्लेन करून सांगेल. मित्रांनो हे 4 मार्कचा मित्रांनो प्रश्न आहे. यामध्ये सुद्धा फक्त अपठित गद्यांश आहे. ह्यामध्ये सुद्धा मित्रांनो तुम्हाला 2-2 मार्काचे 2 प्रश्न विचारले आहेत. तालिका पूर्ण कीजिए आणि मित्रांनो तुम्हाला खाली एक अपने विचारले की असा क्वेश्चन आहे. तालिका पूर्ण कीजिए में मित्रांनो गद्यांश में वर्णित स्वामी विवेकानंद के कार्य. मित्रांनो तुम्ही पाहू शकता, स्वामी विवेकानंदचे कार्य तुम्हाला लिहायचे आहेत. तुम्ही ते 4 कार्य लिहायचे आहेत. म्हणजे 2 मार्क आहेत, म्हणजे मित्रांनो प्रत्येकाला हाफ मार्क असा दिला जाणार आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला मी सांगतो, सेवा भाव का महत्व. मित्रांनो यावर तुम्हाला 25 ते 30 शब्दामध्ये तुम्हाला आपला उत्तराचं मित्रांनो तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. आता आपला मित्रांनो झाला विभाग 1 गद्य. त्यामध्ये तुम्हाला मी सांगतो एकूण मित्रांनो तुम्ही 20 मार्काचा गद्य विभाग आहे मित्रांनो. आता मित्रांनो आपला विभाग 2 पद्य तुम्ही पाहू शकता. मित्रांनो विभाग 2 पद्य आपला स्टार्ट होत आहे. ह्यामध्ये मित्रांनो तुम्हाला प्रश्न दुसरा अ मित्रांनो एकूण 16 मार्कचा मित्रांनो 6 मार्कचा मित्रांनो एकूण प्रश्न आहे. यामध्ये तुम्हाला सांगतो एक कविता दिलेली आहे, तुम्ही वरती पाहू शकता. त्यानंतर मित्रांनो पद्यांश में प्रयुक्त इन शब्दों से सहसंबंध दर्शाने वाले शब्द लिखिए. आता मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, सहसंबंध दर्शवणारे शब्द मित्रांनो तुम्हाला पद्यांशमधीलच लिहायचे आहेत. हे की तुम्हाला काळजी घ्यायची आहे. जसं की हिमालयाला मित्रांनो आंगण, किरणला उपहार, विमलला वाणी, कोमलला करा. मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला शब्द लिहायचे आहेत. त्यानंतर मित्रांनो आपला दुसरा प्रश्न आहे मित्रांनो, पद्यांश में उपसर्गयुक्त शब्द ढूंढकर लिखिए. उपसर्गयुक्त शब्द आता तुम्हाला पद्यांशमध्ये हुडकायचे आहेत, शोधायचे आहेत. जसं की मित्रांनो तुम्हाला मी सांगतो, पहिला शब्द असणार आहे मित्रांनो आपला अभिनंदन, उपहारा, संसार दान आहे मित्रांनो. त्यानंतर संसारला मित्रांनो तुम्हाला प्रयुक्त शब्द लिहायचा आहे मित्रांनो आपल्या पद्यांशमध्ये सोडकून. संसारला मित्रांनो संस्कृती आणि मित्रांनो आकाशला व्योम. अशा प्रकारे तुम्हाला मित्रांनो याचा आन्सर लिहायचा आहे. त्यानंतर मित्रांनो आपला क्वेश्चन तिसरा जो आहे मित्रांनो, पद्यांश के प्रथम 4 पंक्तियों का सरल अर्थ. मित्रांनो सरळ अर्थ तुम्हाला लिहायचा आहे 25 ते 30 शब्दामध्ये. आता मित्रांनो जे पद्यांशमध्ये जे पहिले 4 मित्रांनो पंक्ती असतील त्याचा मित्रांनो तुम्हाला सरळ द्यायचं आहे. आता मित्रांनो तुम्हाला याचा आन्सर मी तुम्हाला डिटेलमध्ये दिलेला आहे, तुम्ही पाहू शकता स्क्रीनवरती. मित्रांनो आपला प्रश्न दुसरा आ आहे मित्रांनो. त्यामध्ये तुम्हाला सांगतो, निम्नलिखित पठित पद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृती कीजिए. हा पण मित्रांनो 6 मार्कला मित्रांनो क्वेश्चन विचारलेला आहे. इझी क्वेश्चन आहे मित्रांनो. ह्यामध्ये तुम्हाला 2-3 कृती दिले विचारलेले मित्रांनो. प्रत्येक मार्क 2 मार्कला कृती आहे, तुम्ही पाहू शकता. कृती पूर्ण कीजिए मित्रांनो. शिशिर ऋतु में हुए परिवर्तन, प्रकृति में आणि धरती पर. अशा मित्रांनो तुम्हाला 2 एक प्रत्येकाच एक म्हणजे मित्रांनो तुम्हाला 2 परिवर्तन लिहायचे आहेत. त्यानंतर मित्रांनो पद्यांश में उल्लेखित 2 ऋतुए. तुम्हाला पद्यांश में उल्लेखित 2 ऋतुए लिहायचे आहेत मित्रांनो. तुम्हाला मी सांगतो याचा आन्सर असणार आहे हेमंत आणि मित्रांनो शिशिर. त्यानंतर तुम्हाला मी सांगतो लिंग पहचान कर लिखिए. लिंग मित्रांनो रूप, प्रकृती, अवनी, निशा असे मित्रांनो 4 शब्द दिलेले आहेत. त्याचे मित्रांनो तुम्हाला लिंग पहचान कर लिहायचं आहे. त्यानंतर तुम्हाला सांगतो आपला तिसरा शब्द आहे प्रथम 4 पंक्ती. मित्रांनो हा पण सेम आहे वरच्या कवितेमध्ये, म्हणजे वरच्या पद्यांशमध्ये सुद्धा हाच प्रश्न विचारला होता. तुम्हाला सरळ अर्थ लिहायचा आहे. आता मित्रांनो तुम्ही ह्यामध्ये तुम्हाला सरळ अर्थ लिहायचा आहे. इझी आहे मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. जास्त काही टेन्शन घ्यायचा विषय नाही. आतापर्यंत मित्रांनो तुम्हाला मी सांगून देतो, आपण मित्रांनो एकूण 20 + 12 म्हणजे मित्रांनो एकूण 32 मार्काचा पेपर मित्रांनो तुम्हाला मी सांगितलेला आहे. मित्रांनो जो एकूण 32 मार्काचा पेपर होता तसं पाहिलं मित्रांनो इझी आहे सर्व काही. तुम्ही मित्रांनो समजलं असेल तुम्हाला कशा प्रकारे कशाचं उत्तर लिहायचं आहे, कोणत्या कशा प्रकारे कृत्या पूर्ण करायच्या. आता मित्रांनो आपण जाऊया विभाग 3 म्हणजे मित्रांनो आपला पूरक पठण. मित्रांनो हे पण इझी टॉपिक आहे मित्रांनो, जास्त काही टेन्शन घ्यायचा विषय नाहीये. प्रत्येक क्वेश्चन मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे मित्रांनो. प्रश्न तिसरा अ मित्रांनो आपला आहे, त्यामध्ये आपल्याला पठित गद्यांश दिलेला आहे आणि त्याखाली मित्रांनो कृती दिलेली आहे. त्या कृतीचा मित्रांनो आपल्याला अभ्यास करायचा आहे. एकूण 4 मार्काचा मित्रांनो हा प्रश्न, हा मित्रांनो 4 मार्काचा एकूण टोटल. तर आता मित्रांनो आपण बघूया ते क्वेश्चन कशा प्रकारे असणार आहेत. तुम्हाला सांगतो मित्रांनो आपल्याला खाली जायचं
लिहायचं आहे. तुम्ही मित्रांनो पठित गद्यांश पाहू शकता. पठित गद्यांश पाहिल्यानंतर मित्रांनो आपण पहिली जी कृती आहे ती मित्रांनो संजाल पूर्ण कीजिए. मित्रांनो एकूण 1 मार्काची कृती आहे. यामध्ये मित्रांनो आपल्याला मानो की विदाई के 1 सप्ताह पहिले ही लेखक की माने यह किया. मित्रांनो एकूण 3 लिहायचे आहे. मध्ये ए मध्ये 1 दिलेला आहे मित्रांनो, अजून तुम्हाला 2 लिहायचे आहेत. मित्रांनो याचा आन्सर मी तुम्हाला दाखवत आहे. अशा प्रकारे तुम्हाला मित्रांनो आन्सर लिहायचा आहे. त्यानंतर मित्रांनो आपला कृती पूर्ण कीजिए मित्रांनो दुसरा क्वेश्चन आहे, तो पण 1 मार्काचा आहे. यामध्ये सुद्धा मित्रांनो आपल्याला जे गद्यांश दिलेला आहे त्यामधील पाहून मित्रांनो ही कृती सॉल्व्ह करायची. त्यानंतर मित्रांनो हे झालं मित्रांनो पहिल्यामधील 2. आता मित्रांनो तुम्हाला दुसरं सांगतो. मन लगाकर काम करना एक गुण है, इस विषय पर अपने विचार लिखिए. मित्रांनो 25 ते 30 शब्दामध्ये तुम्हाला मित्रांनो याचे विचार लिहायचे आहेत. मित्रांनो ते सुद्धा तुम्हाला मी स्क्रीनवरती दाखवलेले आहेत. आता मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक 3 आ मध्ये मित्रांनो आपल्याला निम्नलिखित पठित पद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृत्या कीजिए. मित्रांनो एकूण 4 अंकचे मित्रांनो हा प्रश्न आहे. मित्रांनो तुम्ही पाहू शकता. मित्रांनो हा सुद्धा इझी क्वेश्चन आहे. पूरक पठणमधील मित्रांनो आ प्रश्न दिसतोय तुम्हाला स्क्रीनवरती. त्यामध्ये मित्रांनो आपल्याला पहिल्यांदा मित्रांनो कृती पूर्ण कीजिए, तालिका पूर्ण कीजिए असं मित्रांनो पहिला क्वेश्चन आहे आपल्याला. यामध्ये मित्रांनो आपल्याला चरित्र दिलेलं आहे आणि विशेषता दिली आहे. म्हणजे यामध्ये आपल्याला विशेषता दिलेली आहेत आणि तुम्हाला चरित्र लिहायचं आहे. मित्रांनो इझी क्वेश्चन एकूण 2 मार्काचा क्वेश्चन आहे. याचा सुद्धा आन्सर मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवत आहे. पहिल्याचा आन्सर आहे मित्रांनो ध्रुव, प्रल्हाद, त्यानंतर मित्रांनो भरत आणि मित्रांनो जयपल पत्ता. मित्रांनो असे 4 आन्सर तुम्हाला दिलेले आहेत. मित्रांनो त्यानंतर आपल्या मित्रांनो दुसरा क्वेश्चन आहे तो मित्रांनो आहे इतिहास हमें प्रेरणा देता है, विषय पर 25 ते 30 शब्द में उत्तर अपने विचार लिखिए. मित्रांनो हा मित्रांनो आपला दुसरा क्वेश्चन आहे. मित्रांनो हा सुद्धा इझी क्वेश्चन आहे. 2 मार्कचा एकूण क्वेश्चन आहे. तुम्ही पाहू शकता. मित्रांनो तुम्हाला सुद्धा मित्रांनो याचं आन्सर तुम्हाला मी स्क्रीनवरती दाखवते. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो आतापर्यंत आपण गद्य पद्य मित्रांनो अशा प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला मी सांगून दिले. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो आता आपला विभाग आला तो म्हणजे मित्रांनो विभाग नंबर 4 मित्रांनो भाषा अध्ययन मित्रांनो व्याकरण विभाग. मित्रांनो हा खूप इम्पॉर्टंट आहे. एकूण मित्रांनो 14 मार्काचा मित्रांनो हा क्वेश्चन पाहू शकता. मित्रांनो त्यामध्ये मित्रांनो आपला जो पहिला क्वेश्चन आहे मित्रांनो प्रश्न 4 मधील पहिला, निम्नलिखित वाक्य में अदरक शब्द का शब्दभेद पहचान कर लिखिए. मित्रांनो तुम्हाला काय करायचंय, जो मित्रांनो यामध्ये जो शब्द दिलेला आहे मित्रांनो त्या शब्दाचं मित्रांनो तुम्हाला वाक्याचं जो मित्रांनो कोळी मित्रांनो शब्द दिसत आहे त्याचं मित्रांनो तुम्हाला शब्दभेद मित्रांनो तुम्हाला सांगायचा आहे. मित्रांनो शब्दभेद जो आहे तो मित्रांनो अनिश्चय वाचक सर्वनाम. मित्रांनो नाम सर्वनाम विशेषण क्रिया वगैरे मित्रांनो जास्त त्यामध्ये तुम्हाला सांगायचं होतं. त्याचा आन्सर मी तुम्हाला सांगितलेला आहे. मित्रांनो आपला दुसरा जो क्वेश्चन आहे तो मित्रांनो आहे निम्नलिखित अवयव के में से एक अवयव का अर्थपूर्ण वाक्य में प्रयोग कीजिए. मित्रांनो तुम्हाला 2 अवयव दिलेले आहेत. मित्रांनो 1 मार्कला क्वेश्चन आहे भी आणि यहा. मित्रांनो पहिला आपल्याला मित्रांनो तुम्हाला याचा तुम्हाला वाक्यामध्ये उपयोग करायचा आहे. मित्रांनो पहिला आहे नागरजीने पत्रों का भी बहुत संकलन किया है. म्हणजे मित्रांनो तुम्हाला यामध्ये भी दिसत आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला मी सांगतो विश्वास, इतना विश्वास न होता तो मैं यहा सूचित ही न करता. यहा मित्रांनो हे पण तुम्हाला यूज केलेलं आहे. तुम्ही पाहू शकता. त्यानंतर आपला जो प्रश्न 3 आहे कृती पूर्ण कीजिए. त्यामध्ये तुम्हाला काय करायचं मित्रांनो 2 में से कोई एक मित्रांनो संधी शब्द, संधी विच्छेद आणि मित्रांनो संधी प्रकार किंवा मित्रांनो तुम्हाला संधी शब्द मित्रांनो आपला पहिल्यांदा दिलेला आहे सम प्लस सार मित्रांनो असं दिलेला आहे. त्याचा संधी शब्द लिहायचा आहे मित्रांनो त्याचा संधी प्रकार लिहायचा आहे. आणि मित्रांनो दुसरं जे आहे ते मित्रांनो निश्चय संधी शब्द दिलेला आहे त्याचा मित्रांनो तुम्हाला संधी विच्छेद आणि मित्रांनो संधी प्रकार दिलेला आहे. ह्याचा सुद्धा आन्सर मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवलेला आहे. मित्रांनो आपला जो प्रश्न 4 आहे निम्नलिखित वाक्यों में से किसी एक वाक्य की सहाय्यक क्रिया पहचान कर उसका मूळ रूप लिखिए. तर तुम्हाला 2 वाक्य दिलेले आहेत. त्यातील तुम्हाला मित्रांनो सहाय्यक क्रिया ओळखून मित्रांनो तुम्हाला त्याचं मूळ रूप लिहायचं आहे. मित्रांनो यह कुर्सी दीवार की तरफ खिसका दो आणि मित्रांनो दुसरा आहे हम समय पर स्टेशन पहुंच गए. मित्रांनो ह्याचा 4थ्याचा आन्सर तुम्हाला सांगतो सहाय्यक क्रिया जी आहेत मित्रांनो आहे दो आणि गए. मित्रांनो दोचं मूळ क्रिया होत आहे देना, गयेचं होत आहे मित्रांनो जाना. मित्रांनो अशा प्रकारे मित्रांनो आपला जो प्रश्न 5 आहे निम्नलिखित में से किसी एक क्रिया का प्रथम तथा द्वितीय प्रेरणार्थक रूप लिखिए. क्रिया आहे मित्रांनो रोना आणि देना. मित्रांनो प्रथम प्रेरणार्थक क्रिया आहे रुलाना मित्रांनो दिलाना, द्वितीय प्रेरणार्थक आहे मित्रांनो रुलवाना आणि दिलवाना. मित्रांनो अशा प्रकारचे आन्सर असणार आहे. निम्नलिखित मुहावरों में से किसी एक मुहावरे का अर्थ लिखकर अपने वाक्य में प्रयोग कीजिए. 2 आहेत मित्रांनो दीवार टूटना झेप जाना. मित्रांनो पहिल्याचं तुम्हाला मी दाखवलेलं आहे मित्रांनो अर्थ आणि मित्रांनो वाक्याचा उपयोग. मित्रांनो दुसऱ्याचा पण अर्थ आणि वाक्याचा उपयोग सांगितलेला आहे. किंवा मित्रांनो त्याच्या आत्वा आहे मित्रांनो अधोरेखित वाक्यांश में के लिए कोष्टक में दिए मुहावरों में से उचित मुहावरों का चयन करके वाक्य फिर से लिखिए. मित्रांनो तुम्हाला 2 मित्रांनो कोष्टक मध्ये मित्रांनो मुहावरे दिलेले आहेत. मित्रांनो त्याचं काय करायचं त्याचा वाक्याचा उपयोग करायचा आणि मित्रांनो वाक्य पुन्हा लिहायचं आहे. ठका लगाना आणि कानों में गूंजना असे मित्रांनो 2 मित्रांनो तुम्हाला मुहावरे दिलेले आहेत. मित्रांनो ते तुम्ही सॉल्व्ह करू शकता. त्याचा सुद्धा आन्सर मी तुम्हाला दिलेला आहे. मित्रांनो प्रश्न 7 आहे मित्रांनो निम्नलिखित वाक्य में से किसी एक वाक्य में प्रयुक्त कारक चिन्ह पहचान कर उसका भेद लिखिए. कारक चिन्ह मित्रांनो पहचानायचं आहे तुम्हाला. म्हणजे मित्रांनो कारक चिन्ह ओळखायचं आहे. कारक चिन्ह मित्रांनो आपके आणि मित्रांनो गांधीजीने असे 2 आहेत मित्रांनो. त्याचा जो कारक भेद आहे मित्रांनो आपकेच आहे संबंधकारक, गांधीजीनेच आहे मित्रांनो कर्ताकारक. तर तुम्हाला अशा प्रकारचे आन्सर लिहायचे आहे. आणि मित्रांनो तुम्हाला फक्त आन्सर समजून घेऊ नका, ते आन्सर कशा प्रकारे लिहायचं आहे, कशा प्रकारे योग्य प्रमाणे लिहायचं आहे, जेणेकरून तुम्हाला फुल मार्क्स मिळणार, तर मार्क्स वगैरे कट होणार नाहीत. ह्यासाठी तुम्ही स्क्रीनवरती राईट साईडला पाहू शकता. निम्नलिखित वाक्य में यथास्थान उचित विराम चिन्हों का प्रयोग करके फिर से लिखिए. अजी आप इतनी देर से क्यों घर लौटे.
मित्रांनो असं मित्रांनो तुम्हाला वाक्य दिलेलं आहे. ह्यामध्ये तुम्हाला मित्रांनो विरामचिन्हाचा उपयोग करायचा आहे. विरामचिन्हाचा उपयोग करून तुम्हाला मी वाक्य दाखवत आहे. मित्रांनो आपला प्रश्न 9 आहे. निम्नलिखित वाक्य में से किन्हीं दो वाक्यों का कोष्टक में दी गई सूचना के अनुसार काल परिवर्तन कीजिए. काल परिवर्तन करायचं आहे. मित्रांनो तुम्हाला मी सांगतो 3 वाक्य दिलेले आहेत. मित्रांनो तुम्ही काल परिवर्तन करायचे एकूण 2 मार्कला क्वेश्चन आहे. मित्रांनो त्यानंतर तुमचं निम्नलिखित वाक्य का रचना के आधार पर भेद पहचान कर लिखिए. ह्या वाक्यात तुम्हाला मित्रांनो वाक्य भेद पहचान कर मित्रांनो तुम्हाला याचं उत्तर लिहायचं आहे. मित्रांनो प्रश्न 10वेचं मित्रांनो तुम्हाला मी सांगतो उत्तर. त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला मी सांगतो प्रश्न 10वेतल्या पहिल्याच उत्तर आहे आपले संयुक्त वाक्य. त्यानंतर मित्रांनो आपला दुसरा क्वेश्चन काय आहे, निम्नलिखित वाक्य में से किसी एक वाक्य के अर्थ के आधार पर दी गई सूचनानुसार परिवर्तन कीजिए. तुम्हाला याचं मित्रांनो संदेहवाचक मध्ये पहिल्याचं तुम्हाला परिवर्तन करायचं, दुसऱ्याचं निषेधवाचक वाक्यामध्ये परिवर्तन करायचं. जे दोन्हीचे आन्सर मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवत आहे. निम्नलिखित वाक्य में से किन्हीं दो वाक्यों को शुद्ध करके वाक्य फिर से लिखिए. ह्यामध्ये 3 मित्रांनो तुम्हाला वाक्य दिलेले आहेत. त्याच्यात तुम्हाला 2 वाक्य मित्रांनो तुम्हाला शुद्ध करून लिहायचे आहेत. मित्रांनो 2 मार्कचा क्वेश्चन आहे, इझी क्वेश्चन आहे. मित्रांनो हा होता आपला ग्रामरचा सेशन. आता मित्रांनो आपण जाऊया रचना विभाग म्हणजे मित्रांनो उपयोजित लेखन आपण म्हणतो, रायटिंग स्किल इम्पॉर्टंट आहे. मित्रांनो हे सर्वात इम्पॉर्टंट आहे ह्या व्हिडिओमध्ये, कारण मित्रांनो एकूण 26 मार्क्सचा हा क्वेश्चन आहे. 26 मार्क मिळून देणारा क्वेश्चन म्हणजे मित्रांनो खूप इम्पॉर्टंट असणार आहे. प्रश्न 5 मित्रांनो सूचनाओं के अनुसार लेखन कीजिए. पहिल्यांदा मित्रांनो तुम्हाला पत्रलेखन विचारलेलं आहे. पत्रलेखन तुम्हाला मित्रांनो 2 पत्र आहेत, एक अथवा आहे एक त्याला. मित्रांनो मी तुम्हाला दोन्ही पत्र दाखवत आहे. दोन्ही पत्राचे फॉर्मॅट तुम्हाला नीट लक्ष देऊन पाहिजेत. मित्रांनो ते कशा प्रकारे लिहिलं जातं. मित्रांनो तुम्ही जर असं पत्र जर लिहिलं तर गॅरंटी देऊन सांगतो मित्रांनो तुमचे फक्त मित्रांनो हाफ मार्क कट होऊ शकतो, त्याशिवाय मार्क कट होणार नाही. जर तुम्ही योग्य प्रमाणे चांगल्या अक्षरात सर्व जर मित्रांनो लिहिलं तर तुम्हाला मी सांगतो तुम्ही आउट ऑफ मार्क्स सुद्धा पत्रलेखनामध्ये मिळवू शकता. मित्रांनो हार्ड आहे बट मित्रांनो मिळवणं अशक्य नाहीये. मित्रांनो आपला दुसरा प्रश्न आहे तो मित्रांनो गद्य आकलन एकूण 4 मार्कचा क्वेश्चन. यामध्ये तुम्हाला काय करायचं मित्रांनो, निम्नलिखित गद्यांश पढ़कर ऐसे 4 प्रश्न तयार कीजिए जिनके उत्तर उस गद्यांश में एक वाक्य में हो. म्हणजे मित्रांनो तुम्हाला 4 प्रश्न तयार करायचे, ज्याचं मित्रांनो उत्तर आहे ते मित्रांनो ह्या गद्यांशमध्ये असलं पाहिजे एका वाक्यामध्ये. मित्रांनो खूप इझी आहे. 4 प्रश्न तुम्हाला मी दाखवलेले आहेत. तर 4 प्रश्न तुम्ही कशा पद्धतीने तयार करू शकता. त्यानंतर तुम्हाला सांगतो मित्रांनो आपला प्रश्न 5वा आहे मित्रांनो आहे वृत्तांत लेखन. मित्रांनो वृत्तांत लिहायचं आहे तुम्हाला. 5 मार्कचा क्वेश्चन आहे मित्रांनो. 5 मार्क्स सुद्धा इम्पॉर्टंट आहे तुम्हाला मिळवणं. मित्रांनो तुम्हाला सांगतो 5 त्याला जो और आहे म्हणजे मित्रांनो त्याला अथवा आहे कहाणी लेखन. तर तुम्हाला कहाणी लेखन किंवा मित्रांनो वृत्तांत लेखनपैकी एक तुम्हाला लिहायचं आहे. मित्रांनो तुम्हाला मी वृत्तांत लेखन स्क्रीनवरती दाखवत आहे. धर्मपुरी में नेत्रोपचार शिबिर मित्रांनो तुम्हाला दाखवत आहे. खूप मित्रांनो चांगल्या प्रकारे मी लिहून दिलं, तुम्हाला फॉर्मॅट दिलेला आहे. याचं तुम्हाला तयारी करायची आहे, तुम्हाला हे पाहायचं आहे. कहाणी लेखन सुद्धा मित्रांनो तुम्हाला दिलेलं आहे. भेडिये की चालाकी मित्रांनो अशा प्रकारे कहाणीचं शीर्षक आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला कहाणी दिलेली आहे. त्यानंतर मित्रांनो आपल्याला विज्ञापन लेखन विचारलेलं आहे. ती पण एकूण मित्रांनो 5 मार्कचं आहे विज्ञापन लेखन. तुम्ही पाहू शकता मित्रांनो तुम्हाला काही पॉईंट दिलेले आहेत. मित्रांनो 5 पॉईंट दिलेले आहेत. त्याच्याप्रमाणे तुम्हाला मित्रांनो विज्ञापन तयार करायचे. विज्ञापन कशा प्रकारे तयार करायचे, तिचे डिझाईन वगैरे सर्व तुम्हाला मी स्क्रीनवरती दाखवलेलं आहे. खूप अट्रॅक्टिव्ह अशा प्रकारे तुम्हाला विज्ञापन तयार करून दिलेलं आहे, ते तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो आपला प्रश्न ई आहे मित्रांनो निबंध लेखन मित्रांनो 7 मार्कचा मित्रांनो हा प्रश्न. त्यामध्ये तुम्हाला मित्रांनो 3 मित्रांनो तुम्हाला विषय दिलेले आहेत. तिथे मित्रांनो एका विषयावर तुम्हाला मित्रांनो 80 ते 100 शब्दामध्ये मित्रांनो तुम्हाला निबंध लिहायचा आहे. मित्रांनो तिन्ही जे निबंध आहेत ते मित्रांनो तुम्हाला मी स्क्रीनवरती दाखवत आहे. मित्रांनो तुम्ही तिन्हीची तयारी करा. खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला अजून सांगत आहे मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे मी तुम्हाला सांगतो अशा प्रकारे तुम्हाला मित्रांनो पेपर लिहायचा आहे. आता मित्रांनो तुम्हाला मी सांगतो, तुम्ही जर अशा प्रकारे जर पेपर लिहिला तर मित्रांनो तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो मित्रांनो तुम्ही 80 मित्रांनो 75+ चांगले मार्क्स स्कोर करू शकता. मित्रांनो तुम्हाला मी सांगून देतो ही जी मित्रांनो क्वेश्चन पेपरची PDF आहे आणि मित्रांनो जी सोल्युशनची PDF आहे तुम्ही दोन्ही PDF डाउनलोड करू शकता. मित्रांनो ह्याचा जो पासवर्ड आहे तुम्ही तुम्हाला स्क्रीनवरती दाखवत आहे आणि मित्रांनो त्याच्या ह्याच्या लिंक आहे त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. त्या लिंकवरती क्लिक करा, हा पासवर्ड टाका आणि मित्रांनो तुम्ही इझिली PDF डाउनलोड करू शकता. आणि मित्रांनो तुम्हाला मी सांगून देतो, तुम्हाला जर व्हिडिओ चांगला वाटला असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. मित्रांनो एक चांगली कमेंट करा आणि मित्रांनो व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.